फ्रेंड्स, ईश्वरीज मिनी ब्लॉगमध्ये मी ईश्वरी तुमचं स्वागत करत आहे। तर आज आहे दीप अमावस्या आणि आमच्या घरी सुद्धा दीप अमावस्या साजरी करत आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। इथे मम्माने गव्हाचं कणिक मळून घेतलं आहे व त्यापासून दिवे बनवत आहे। या पूजेसाठी 5 किंवा 7 असे दिवे लागतात। तर बघूया मम्मा किती बनवते। दिवे बनवून झाल्यानंतर मम्माने ते दिवे उकडायला ठेवले। तर आपले दिवे आता उकडून रेडी आहे। त्यानंतर मम्माने समई व छोटासा दिवा घासायला घेतला। ते घासून धुवून स्वच्छ केले। आता आपण करूयात रात्रीची पूजेची तयारी। तर देवघरासमोर मम्माने ग्रीन कलरचा छोटासा ब्लाउज पीस ठेवला व त्यावर तांदळाच्या राशी ठेवल्या। एका राशीवर ठेवला समई आणि दुसऱ्या राशीवर ठेवली छोटीशी आरती। नंतर ठेवले बाळगोपाळ आणि गणपती बाप्पाची मूर्ती। त्यानंतर मम्माने सर्व दिवे देवापुढे ठेवून ते दिवे प्रज्वलित केले। तुम्ही बघू शकता मम्मा इथे सगळे दिवे प्रज्वलित करत आहे व अगरबत्ती लावून देवापुढे ठेवली। त्यानंतर देवांना हळद कुंकू लावून देवाची पूजा करून घेतली। आमच्याकडे फुले नव्हते। मी खाली जाऊन बघितलं तेव्हा झाडाला एकही फूल नव्हतं। त्यामुळे आज आम्हाला बिना फुलाची देवांची किंवा दीपपूजा करावी लागत आहे। आणि माझ्याकडून व्हिडिओ बनवताना खूप कॅमेरा हल्ला। त्यानंतर मम्मानी देवासमोर ठेवला नैवेद्य आणि नैवेद्य झाल्यानंतर मम्मानी कणकेपासून बनवलेल्या दिव्यांचा एका ताटामध्ये ठेवून घेतले। तर बघा कशी दिसते आमची पूजा। छान दिसते ना। त्यानंतर त्या ताटामध्ये ठेवलेल्या दिव्यांनी माझं आणि बबडूचं मम्माने औक्षण करून घेतलं। मम्मा म्हणते की या दिव्यांचं औक्षण मुलांच्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी केले जाते। व बबडू सारखं दिव्यांना हात लावायला बघत होता। त्याला ते दिवे हवे होते। त्यानंतर मी आणि बबडू बसलो देवाऱ्यासमोर शुभंकरोती म्हणण्यासाठी। शुभंकरोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दीपकार काली कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी पूजेत पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी। तर आजचा माझा दीप पूजा स्पेशल ब्लॉग कसा होता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।